नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अखेर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना आणि भविष्यात पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची घोषणा केली। आणि या घोषणेनंतर काही मिनिटातच सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवण्याची घोषणा केली। उपोषण सोडताना देशात कुठेही हिंसाचार होऊ देऊ नका, शांतता राखा, चर्चेत झालेल्या निर्णयांची सविस्तर माहिती मी लवकरच व्हिडिओद्वारे देणार असे त्यांनी सांगितले आहे। गेल्या महिनाभरापासून देशात या आंदोलनाची चर्चा होती। सोनम वांगचुक यांना दवाखान्यात भरती केल्यानंतर या आंदोलनात देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि या आंदोलनाला आणखीनच तीव्र स्वरूप प्राप्त झाले होते। या आंदोलनाचे लाठीकाठीचे अनेक चिंताजनक व्हिडिओ देखील सोशल माध्यमांवर झळकले होते आणि जिल्ह्यातून या आंदोलनाला भव्य असा पाठिंबा देखील मिळाला होता। गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत दुःखद तसेच अभिमानाची बातमी। देशसेवेचं कर्तव्य बजावताना गडचिरोलीच्या सुपुत्राने मातृभूमीसाठी बलिदान दिले। कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान सुरेश दुर्गू आंबडकर वय 35 वर्ष यांना पश्चिम बंगालमधील भारत बांगलादेश सीमेवर वीरमरण आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान संशयित दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात जवान सुरेश आंबडकर यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली। कुरखेडा तालुक्यातील 300 लोकसंख्या असलेल्या छोट्याशा मरारटोला गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या सुरेश आंबडकर यांनी अथक मेहनत, जिद्द आणि देशसेवेची प्रबळ इच्छा बाळगत BSF मध्ये स्थान मिळवलं होतं। आज त्यांचे हे बलिदान संपूर्ण गडचिरोलीसाठी अभिमानासोबतच मोठी वेदना ठरली आहे। त्यांच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, पत्नी आणि एक चिमुकली मुलगी असा परिवार आहे। जिल्हा प्रशासन त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात असून शहीद जवानाचं पार्थिव उद्या सायंकाळपर्यंत मूळ गावी दाखल होण्याची शक्यता आहे। देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवान सुरेश आंबडकर यांना देववाणी न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांचं बलिदान राष्ट्र कधीही विसरणार नाही। चंद्रपूर शहरात बाबूपेठ येथे एक विचित्र अपघाताची घटना घडली असून भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक खाली गुरे चिरडली गेल्याची घटना घडली आहे। ही दुर्घटना प्रसन्न पेट्रोल पंपाजवळ गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज बायपास रोड बाबूपेठ येथे घडली। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार भरधाव ट्रक अचानक रस्त्यावर आलेल्या गायी गुरांवरून गेला। या भीषण अपघातात अनेक जनावरे गंभीर जखमी झाली असून काहींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली। नागरिकांनी बेदरकार वाहन चालकावर संताप व्यक्त करत भरधाव वाहनांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। भरधाव वेग आणि निष्काळजी वाहन चालकामुळे केवळ मानवी जीवच नव्हे तर मुक्या प्राण्यांचाही बळी जात आहे। अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि कठोर अंमलबजावणी अत्यंत गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे। गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। एका छोट्याशा निष्काळजीपणाने 14 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागलाय। अहेरी तालुक्यातील गुडेम गावातील लोकेश गणेश निकाले हा 14 वर्षीय मुलगा घरी दुचाकीच्या बॅटरी सोबत खेळत होता। याच दरम्यान अचानक बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि क्षणार्धात जोरदार स्फोट झाला। या स्फोटात लोकेशच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली। तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच कुटुंबियांनी तातडीने त्याला उपचारासाठी रवाना केले। त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तेलंगणातील कागजनगर येथील रुग्णालयात नेण्यात येत होते। मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांनी आपले प्राण सोडले। या दुर्दैवी घटनेने निकाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गुडेम गाव शोकसागरात बुडाले आहे। दुचाकीची बॅटरी, इन्व्हर्टर बॅटरी किंवा इतर विद्युत उपकरणे ही खेळण्याची वस्तू नाही। पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून अशा धोकादायक वस्तूंपासून त्यांना दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी। तोपर्यंत नमस्कार।